आनंदी मालिकेचा आजचा भाग प्रेक्षकांना खूप जास्त आवडणार आहे, कारण आजच्या भागामध्ये आनंदीने युगंधरवर बायकोचा हक्क दाखवलेला आहे आणि युगंधर आणि पृथ्वी या दोघांना एकत्र सुद्धा आनंदीने आजच्या भागामध्ये आणलेला आहे आणि कुकर फोडण्याचं प्लॅनिंग विद्याधरचं होतं, याचा बदला युगंधरने चांगलाच घेतलेला आहे आणि आनंदीला खूप मोठं सरप्राईज युगंधरने दिलेलं आहे। आजच्या भागामध्ये एका पाठोपाठ एक चांगले ट्विस्ट दाखवण्यात आलेले आहेत। या विद्याधरची चांगलीच जिरलेली आहे। तर आता पृथ्वी आणि युगंधर कसे एकत्र येणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता आजच्या भागामध्ये विद्याधर आनंदीला म्हणत असतो, निंबाळकरांच्या घरामधील राडा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अजिबात थांबणार नाही। निंबाळकरांच्या घरामध्ये विष कालवल्याशिवाय मी गप्प बसणारच नाही, असं म्हणतच विद्याधर आनंदीच्या जवळ आलेला असतो। आता आनंदी बहादरीन काय करते, विद्याधरला जोराने धक्का मारते आणि बाजूला ढकलते आणि म्हणते, खबरदार, माझ्या मुलांच्या बद्दल एक अक्षर जरी वाईट बोललात तर गाठ माझ्याशी आहे आणि जोपर्यंत मी या घरामध्ये आहे तोपर्यंत निंबाळकरांच्या घरामध्ये कोणतीही वाईट गोष्ट घडून देणार नाही। आता इथे आनंदीने विद्याधरला धक्का मारलेला असतो म्हणून विद्याधर एवढा चिडलेला असतो आनंदीवर, तिच्या अंगावरच धावून जातो। पण आनंदी ते चांगलीच धमकावून सांगत असते, तुम्ही कोणत्याच नात्याची कशी कदर करत नाही बरं, ना बहिणीच्या, ना भावाच्या, ना बायकोच्या, ना वहिनीच्या, कोणाचीच कदर तुम्ही करत नाही, पण तुम्ही माझ्या मुलांच्या वाट्याला जायचं नाही। आता विद्याधर मात्र आनंदीचं हे बोलणं ऐकतच उभारलेला असतो। आता आनंदी म्हणत असते, तुम्ही लाख नातं तोडायला तयार असाल हो, पण मी ते तुटून द्यायला नको का? आता विद्याधर आनंदीचं बोलणं ऐकतच उभारलेला असतो। आता आनंदी म्हणत असते, तुम्ही या दोघांचं नातं तोडायला उठलात ना, पण या दोघांना एकत्र मी स्वतः आणणार आहे आणि हा माझा शब्द आहे तुम्हाला, कारण तुम्ही नाती तोडण्यासाठी जन्मलेले असाल तरी मी आनंदी या घरामधील नाती जोडण्यासाठी जन्मलेली आहे। आता इथे आनंदीची धमकी ऐकून विद्याधर आनंदी भोवतीने टाळ्या वाजवतच फिरतो आणि म्हणत असतो, वा वा वा, क्या बात है, मला पाहून घाबरणारी, थरथर कापणारी आनंदी आज मला धमकी द्यायला लागले का? ही आंधळी आनंदी आज मला डोळे दाखवायला लागली। आता आनंदी म्हणत असते, हो, मी तुम्हाला उत्तर देणार, कारण ज्या वेळेला एका आईच्या मुलांवर प्रश्न येऊन थांबतो त्यावेळेला ती साधी गाई जरी असली तरी ती वाघीण बनते आणि मुलांसाठी खंबीर उभी राहते। आणि एक लक्षात ठेवायचं, माझ्या मुलांच्या मनाशी खेळायचं नाही, त्यांच्या मनामध्ये विष कालवायचं नाही आणि त्यांच्याबद्दल एकही वाईट गोष्ट बोलायची नाही। आता आनंदीचं हे ठणकावणं ऐकून विद्याधर म्हणत असतो, अगं बाई, मी तर घाबरलो की तुला आनंदी, अगं तुझ्यात तर लईच हिंमत आहे की, पण एक लक्षात ठेव, या घरामधील राजा मीच आहे। सगळ्या सोंगट्या जरी तुझ्या असल्या तरी या घरावर राज्य माझंच राहणार आहे, कारण हा खेळच माझा आहे। आता विद्याधर म्हणत असतो, आणि आनंदी, एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारायला लागलीस तू, मलाही बघायचंच आहे तू काय करतेस ते। आता विद्याधर म्हणत असतो, आनंदी, तू तर लईच मोठ्या मोठ्या बाता मारायला लागलीस की, बघूया, मला सुद्धा बघायचंच आहे तू काय काय करतेस ते। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो, तुम्ही बघाच, मी हे करूनच दाखवणार आहे आणि माझ्या मुलांच्या बद्दल अजिबात वाईट बोलायचं नाही। आता विद्याधर आनंदीचं हे बोलणं ऐकून म्हणत असतो, मुलं, माझी मुलं, तुझी मुलं आहेत का ती? त्यावेळेला आता हसतो आणि म्हणत असतो, कधीच शक्य नाही, बाप आणि मुलामधील ही दरी तू कधीच मुजगू शकणार नाहीस। आता इथे विद्याधर आनंदीला चॅलेंज करत असतो आणि म्हणत असतो, आहे का चॅलेंज आनंदी, तू या बाप लेकांमधील दरी मिटवूनच दाखव। त्यावेळेला आनंदी म्हणते, हो, मी हे चॅलेंज घेत आहे, मी या दोघांमधील दुरावा दूर करूनच गप्प बसणार आहे आणि मी हे आनंदी म्हणून नाही तर त्या मुलांची आई म्हणून तुम्हाला शब्द देत आहे। आता विद्याधर म्हणत असतो, चल, आजपासूनच आपल्या दोघांमध्ये हे चॅलेंज सुरू झालं आहे, तू मायेचा दिवा पेटव आणि मी इकडे सुडाचा वनवा पेटवून तुझी वाद सुद्धा ठेवणार नाही। आता आनंदी म्हणत असते, मला हे चॅलेंज मान्य आहे, तुम्हाला काय वाईट कृत्य करायचंय ते करा, तुमच्या कपट वृत्तीची सगळी फौज उभी करा आणि मी एकटी मायेचा दिवा पेटवून सगळी काही तुमची लंका पेटवून दाखवणार आहे। आता आनंदी आणि विद्याधर मध्ये चांगलंच चॅलेंज पेटलेलं आहे। आता या दोघांमधील कोण जिंकणार आहे तेच आपण पाहूया। आता पृथ्वीला इकडे युगंधरचा एवढा राग आलेला असतो की तो बॉक्सिंग सीटवर खूप जोर जोराने राग काढत असतो आणि त्याला युगंधरचं बोलणं आठवत असतं की तू फॅक्टरीमध्ये का आला आहेस, आज तुझ्यामुळे फॅक्टरीचं नाव बदनाम होत आहे। आणि आता पृथ्वीला हे सुद्धा आठवत असतं की युगंधरने त्याला अपमान करून फॅक्टरीमधून बाहेर काढलेलं असतं। आता त्याला एवढा राग आलेला असतो, रागाच्या भरात असतो त्या बॉक्सिंग सीटवर मारतच म्हणत असतो, सगळ्या जगासाठी यांच्या पोटामध्ये माया आहे, पण माझ्या
माझ्यासाठी एक दगडाचं काळीज का आहे बरं यांचं. आता इकडे पृथ्वी त्या बॉक्सिंग सीटवर जोर जोराने मारतच म्हणत असतो, मला गेट आउट म्हणाले का, मला गेट आउट म्हणाले. आता ती बॉक्सिंग सीट जोर जोराने त्याच्या दाराकडे जात असते आणि त्याच वेळेला आरती आनंदीसाठी लेप घेऊन आलेली असते आणि त्याच्या रूम समोरून जात असते. तेवढ्यातच ती बॉक्सिंगची सीट जाते आणि आरतीच्या तोंडावर जोराने लागते आणि तिच्या हातातील लेप तो खाली सांडतो. आता इकडे हे पाहतो पृथ्वी. आता पृथ्वी म्हणत असतो, अगं सॉरी सॉरी, तुला लागलं का. आता बॉक्सिंग सीट धरत असतो. तेवढ्यातच आरती पृथ्वीच्या अंगावर धावूनच येते. आता इथे आरती पृथ्वीवर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते, काय करतोयस बरं तू काही सॉरी खिशात घेऊन फिरतोयस का, अगोदर चूक करतोयस आणि सारखं सॉरी म्हणतोयस ते, आणि तुला दिसत नाही का माणसं येतात जाताना, आता माझं तोंड फुटलं असतं ना. त्यावेळेला आता पृथ्वी म्हणत असतो, अगं मला दिसायला तुला दिसत नाही का, तू समोरून जात होतीस, मी बॉक्सिंग करतोय ते तुला दिसलं नाही का. आता आरती म्हणत असते, तुम्हाला वाद घालायची हौसच आहे का हो, बरं ठीक आहे, हे घर आहे, हे तालीम नाही आहे, एवढं मोठं काळ हे कोण अडकवून ठेवतं बरं, जरा कमी माझं आता कपाळ तोंडच फुटलं असतं. आता पृथ्वी म्हणत असतो, तुला काय करायचंय ग, माझं घर आहे, माझी रूम आहे, मी बॉक्सिंग करतोय, मी काहीही करीन ग, तुला काय करायचं आहे. त्यावेळेला आरती म्हणत असते, काही कळत नाही, एवढा मोठा घोड्यासारखा झालाय पण काही जरा सुद्धा अक्कल नाहीये. आता पृथ्वी आणि आरतीमध्ये खूपच मजेदार भांडण लागलेलं असतं. आता आरती म्हणत असते, एवढा मोठा झालायस म्हणून तुला तुझी जबाबदारी कळतच नाही बघ, तू तर 5वीच्या मुलासारखाच वागतोस अगदी. हे ऐकून पृथ्वी म्हणतो, काय म्हणालीस, मी 5वीच्या मुलासारखं वागतोय. त्यावेळेला आरतीमध्ये, हो अगदी लहान मुलासारखाच वागतोय बघ जा, एवढी मुलं काय करतात, तुझ्या एवढ्या मुलाने आज बापाच्या खांद्याला खांदा लावून फॅक्टरीमध्ये काम सुरू करायला हवं होतं. आता आरती म्हणत असते, आणि इथे काम तर बाजूलाच आहे, तर छोटे मालक इथे निवांत घरामध्ये बसतात आणि बॉक्सिंग खेळतात. आता पृथ्वी म्हणत असतो, तुला काय करायचं ग माझ्या कामाच्या बाबतीत, तू बोलणारी कोण आहेस बरं, तुला मला काही बोलायची लायकीच नाहीये बघ तुझी. आता हे ऐकून आरती म्हणत असते, करायचंय मला, तुझी पंचायत करायची आहे, कारण तुझ्या या बॉक्सिंग सीटमुळे माझ्या हातातील लेप सांडला आहे आणि मला लागलं सुद्धा आहे आणि मी हे सगळ्या घराला ओरडून सांगणार आहे. त्यावेळेला आरती आता पटकन सुनताताई रामू काका असं जोराने हाका मारायला सुरू करते. आता आरती अशी जोराने हाका मारता हे पाहून पृथ्वी म्हणतो, हो मार, कुणाला हाका मारते, जोराने मार, अगं तू कशाला, मीच हाका मारतो ना, असं म्हणतो आणि पृथ्वीच रामू काकांना हाका मारायला सुरू करतो. रामू काका लवकर या बरं, या मुलीला एवढं घरातून बाहेर हाकलून काढा. आता आरती हे ऐकून तिथेच एका खुर्चीवर बसते आणि म्हणते, चल मला घरातून बाहेर काढूनच दाखव. त्यावेळेला आता पृथ्वी आरती समोर येतो आणि म्हणतो, तू जरा जास्तच बोलतेस बरं का, जास्त नाटक करायला लागलेस तू आता. त्यावेळेला आता आरती म्हणते, हो का, मी नाटक करायला लागले. पृथ्वी म्हणत असतो, मी तुला आता लगेचच घरातून हाकलून काढतो बघ. त्यावेळेला आरती म्हणत असते, काढ ना, आणि बोलव कुणाला बोलतोयस ते, मी सुद्धा सांगतो ना, एका बॉक्सिंग बॉयने कसं एका मुलीला गरीब गाय करून ठेवलंय ते. आता इकडे पृथ्वी तिला म्हणत असतो, तू गरीब गाय. तेवढ्यातच सुनीताताई तिथे येतात आणि आरतीला पाहून म्हणतात, अहो आरतीताई, तुम्ही इथे काय करताय, चला बरं पटकन आपण आनंदीताईंना भेटूया. त्यावेळेला आरतीच्या दंडाला धरूनच सुनीताताई रूम मधून आरतीला बाहेर घेऊन जातात. आता जाता आरती पृथ्वीला म्हणत असते, 1% सुद्धा तुझ्यावर संस्कार नाही आहेत बघ, 1% सुद्धा तू चांगला मुलगा नाहीयेस आणि तुला अक्कल नावाची गोष्टच नाहीये, असं म्हणून ते तिथून निघून जाते. आता हे ऐकून पृथ्वीला एवढा राग आलेला असतो, तो म्हणत असतो, ही मुलगी ना माझ्या अगदी डोक्यात जाते, असं म्हणून तो पुन्हा बॉक्सिंग करायला सुरू करतो आणि पुन्हा त्याच्या डोक्यामध्ये आरतीचं ते वाक्य येतं, ज्यामध्ये आरती म्हणालेली असते की स्वतःच्या बापाला बिझनेसमध्ये मदत करायची सोडून घरामध्ये रिकाम टेकडा बसलेला असतो. आता इकडे युगंधर त्याच्या रूम मध्ये काहीतरी काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच आनंदी मालक साहेब म्हणून रूम मध्ये आलेली असते. आता आनंदीचे हाक ऐकून युगंधर म्हणत असतो, का ग आनंदी आली आहेस, काही बोलायचं आहे का. त्यावेळेला आनंदी म्हणते, हो मालक साहेब, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. आता मालक साहेब म्हणतात, बोल ना आनंदी, काय बोलायचं आहे. आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब, मला माहित आहे तुमच्या आणि छोट्या मालकांमध्ये मी बोललेलं तुम्हाला आवडत नाही, पण आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावं लागेल. युगंधर म्हणतो, नाही, मला काहीही या विषयावर बोलायचं नाही, असं म्हणून युगंधर उठून रूम मधून बाहेर जाणार. इतक्यातच आनंदी आडवी येते आणि म्हणते, मालक साहेब, आजच्या दिवस मी काय म्हणत आहे ते फक्त ऐकून घ्या. आता आनंदी बोलायला सुरू करते. ती म्हणते, मालक साहेब, आज तुम्ही फॅक्टरीमध्ये जे काही
पृथ्वी बरोबर वागलात ते काही बरोबर नव्हतं, ते अगदी चुकीचं घडलं आहे आणि त्याने काही चुकीचं बोललं नव्हतं. त्यावेळेला आता युगंधर म्हणतो, हे बघ, पृथ्वीने कंपनीचा नियम बदलायचं ठरवलं होतं आणि ते कंपनीच्या नियमांमध्ये म्हणजेच कंपनीच्या प्रगतीचं फायद्याचं नव्हतं. आता आनंदी असं म्हणल्यानंतर युगंधर म्हणत असतो, हे बघ, त्याने कंपनीमध्ये बदल करायचं ठरवलं होतं आणि ते कंपनीच्या हिताचं नव्हतं, म्हणूनच मी त्याला ओरडलो आहे. त्यावेळेला आनंदी म्हणते, मालक साहेब, असा कसा विचार करताय? बदल तर हवा ना, बदलाशिवाय कोणतीच गोष्ट पुढे जात नाही. बदल हा प्रत्येक गोष्टीमध्ये झालाच पाहिजे ना, आणि हा बदल तर फॅक्टरीच्या फायद्याचाच होता की. त्याला आता युगंधर म्हणतो, हो, फायद्याचा तर आहे, पण पृथ्वी नक्कीच चुकला आहे. तो न विचारता फॅक्टरीमध्ये गेला, त्याने तुम्हाला विचारायला हवं होतं. त्यामुळे फॅक्टरीमधील शिस्त बदलली आणि डिलिव्हरी पोहोचायला उशीर झाला. पण पृथ्वीच्या हातून हे सगळं न कळत झालं आहे, त्याने हे मुद्दामून तर नाही केलं. आता आनंदी पृथ्वीची बाजू घेऊन युगंधरशी बोलत असते. ती म्हणत असते, पृथ्वीची जरी चूक झाली असली तरी त्याची आयडिया वाईट नाहीये, त्याची आयडिया अतिशय चांगली आहे. त्याच्या आयडियाबद्दल तुम्ही एकदा शांतपणाने त्याच्याशी बोलायला हवं होतं आणि मगच तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता. मालक साहेब, तो जर चुकत असेल तर त्याला हक्काने तुम्ही ओरडा, पण त्याला तुम्ही समजून घ्यायला हवं होतं. तो तुमचाच मुलगा आहे, त्यामुळे त्याला काय बोलायचं आहे, त्याला काय सांगायचं आहे हे तुम्हाला ऐकायला हवं होतं. आता आनंदी समिधाचं नाव घेऊन युगंधरला म्हणत असते, तुम्ही दोघं असं सतत भांडता आणि तुमच्या या भांडणांमुळे स्वर्गात समिधाताईंच्या आत्म्याला काय वाटत, किती वाईट वाटत असेल बरं त्यांना, याचा एकदा विचार करा ना. आता हे ऐकून युगंधर म्हणत असतो, हे बघ आनंदी, हा झाला भावनिक पार्ट, पण एक व्यावसायिक म्हणून त्याच बाजूने विचार करावा लागतो. तिथे व्यवसाय करताना भावना नाही तर व्यवहारच कामी येतो. आता हे ऐकून आनंदी म्हणते, ठीक आहे, आज आपण भावना बाजूला ठेवून व्यावसायिक बाजूनेच बोलूया. आता हे ऐकून युगंधरला प्रश्न पडतो की आता ही काय बोलणार आहे बरं. आता आनंदी म्हणते, आज आपल्या फॅक्टरीचा 17% प्रॉफिट आहे. आता आनंदी म्हणत असते, खरं सांगायचं तर मालक साहेब, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेत आहे, पण आपल्या फॅक्टरीचा हिशोब पाहता, टर्नओव्हर पाहता आपल्या फॅक्टरीला वर्षाला 1% सुद्धा जास्त प्रॉफिट होत नाही. आता हे ऐकून युगंधर म्हणतो, म्हणजे फॅक्टरीचा हिशोब तू करायचीस का? त्यावेळेला आनंदी म्हणते, हो मालक साहेब, आबा सगळ्या फाईल घरी घेऊन यायचे आणि त्यामध्ये सगळं हिशोब मांडण्यासाठी मीच मदत करायची त्यांना. आता आनंदी सगळं काही फॅक्टरीचा फायदा, तोटा, माल कितीला देतो, किती फायदा झाला हे सगळं समजावून युगंधरला सांगते. आता आनंदी फॅक्टरीमध्ये जे काही चालतं, जे कामाची प्रोसेस आहे ते सगळं युगंधरला सांगते आणि म्हणत असते, मालक साहेब, ही सगळी जुनी पद्धत झाली आणि या पद्धतीमध्ये आपल्याला अगदी थोडा फायदा होत असतो. आता आनंदी म्हणते, खरं सांगायचं तर मालक साहेब, तुम्ही जरा तपासून पहा, गेल्या 5 वर्षांमध्ये हिशोब जर तुम्ही पाहिला तर आपण 12 ते 17% मध्येच प्रॉफिट मिळवत आहोत. त्याच्या पुढे गेलोच नाही आपण आणि त्याच्या पुढे जाण्यासाठी फॅक्टरीमध्ये काहीतरी चांगला बदल करण्याची गरज आहे. आता आनंदी पृथ्वीची बाजू मांडतच म्हणत असते, पृथ्वीने जी काही आयडिया सांगितली आहे रेडीमेड साडीची, ती आयडिया आपल्या फॅक्टरीसाठी खूपच उत्तम ठरू शकते. आता युगंधर आनंदीचं बोलणं सगळं शांतपणे ऐकून घेत असतो आणि त्याला आनंदीचं बोलणं पटत सुद्धा असतं. आता आनंदी म्हणत असते, माफ करा मालक साहेब, मी एका वडिलांशी बोलत नाहीये तर एका बिझनेसमॅनशी बोलत आहे. त्यामुळे फॅक्टरीच्या फायद्याचाच विचार करून जे काही सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता युगंधर मात्र चांगला विचारांमध्येच मग्न झालेला असतो. आता आनंदी म्हणत असते, मालक साहेब काय झालं, ऐकताय ना मालक साहेब, ऐकताय ना माझं? असं 2 वेळा म्हटल्यानंतर युगंधर म्हणतो, हे बघ आनंदी, मला थोडं फॅक्टरीचं महत्त्वाचं काम करायचं आहे, आपण दोघंजण नंतर बोलूया. आता आनंदी म्हणत असते, अहो पण मालक साहेब. त्यावेळेला आता युगंधर जोरात आवाजाने म्हणतो, तुला कळत नाही का, एकदा सांगितलेलं, आपण नंतर बोलूया या विषयावर. आता युगंधर असं ओरडल्यानंतर आनंदी शांतपणे तेथून बाहेर निघून जाते. आता आनंदी बाहेर गेलेलं पाहून युगंधर पटकन शिर्केंना फोन लावतो आणि म्हणत असतो, फॅक्टरीचा सगळ्या हिशोबच्या फाईल घेऊन पटकन घरी या. आता इकडे पृथ्वीच्या रूम मध्ये हा नराधम विद्याधर आलेला असतो आणि पुन्हा त्या पृथ्वीचं कान भरत असतो. पृथ्वीला म्हणत असतो, काय झालं, असं देवाऱ्यातल्या सुकलेल्या फुलासारखं तोंड का केलंस बरं तू? त्यावेळेला पृथ्वी शांतच असतो. आता विद्याधर म्हणत असतो, हा, तुझ्या बाबतीत काय घडलंय ते मला बरोबर कळलं आहे. आता विद्याधर पृथ्वीला म्हणत असतो, हा, तू फॅक्टरीमध्ये गेला होतास ना, तिथे तर तुला एका पायतानाचीच किंमत मिळाली असेल बघ. अरे पण मी तुला शिर्केंना भेटायला सांगितलं होतं. मला जर माहीत असतं की तू युगंधरला भेटणार आहेस
तर मी तुला जाऊच दिलं नसतं बघ, कारण त्या माणसाला अजिबात काळजी नाहीये. अरे तुझ्या बापाला मी बरोबर ओळखतोय, तो कोणालाही मोठं होऊ देत नाही. अरे तू तर मुलगा आहेस, पण मी सक्का भाऊ आहे, तरी माझ्याशी कसा वागतोय तर बघतोयस ना. अरे आम्ही दोघं तर एकाच आईच्या पोटातून जन्म घेतलेलो आहोत, तरी सुद्धा तो मला पुढे जाऊच देत नाही, कायम मला मागे ओढत असतो बघ. आणि अरे तुझा बाप आहे ना, एक नंबरचा भित्रा माणूस आहे, त्याला कायम भीती वाटत असते की आपली गादी कोणीतरी ओरबाडून घेईल. आता विद्यार्थ्याचं बोलणं पृथ्वी न ऐकता उठून जात असतो. तेवढ्यातच विद्यार्थी पृथ्वीला थांबवतो. म्हणत असतो, पृथ्वी थांब, कुठे निघालास, माझं बोलणं ऐकून घे. हे बघ, तू तुझ्या बापाच्या नादाला लागू नकोस. तुझा जो बिझनेस आहे ना, तू स्वतः उभा कर, आणि त्यासाठी जो काही पैसा लागणार आहे तो मी देईन तुला, मी मदत करीन, फक्त आकडा बोल, तुला किती लागणार आहे. आता विद्यार्थ्याचं बोलणं फक्त पृथ्वीने ऐकूनच घेतलेलं असतं. आता इकडे किचनमध्ये सुनीताताई स्वयंपाक बनवत असतात. आता आनंदी तिथे आली. आता किचनमध्ये आलेल्या आनंदीला पाहून सुनीताताई म्हणत असतात, आनंदीताई काय झालं, तुमचं बोलणं मालक साहेबांनी ऐकून घेतलं का. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, सुनीताताई बोलणं तर सगळं ऐकून घेतलं, पण त्यावर ते काहीच बोलले नाही, आणि मला त्यांनी रूम मधूनच बाहेर काढलं, काहीच बोलले नाहीत. आता तर मला या गोष्टींचं जास्तच टेन्शन यायला लागले. तेवढ्यातच इकडे युगंधर पाठीमागे आलेला असतो. आता सुनीताताई म्हणत असत मालक. आता युगंधरला तेथे पाहून सुनीताताई पटकन किचन मधून बाहेर निघून जातात. आता आनंदी मालक साहेबांना म्हणत असते, मालक साहेब तुम्ही इथे, तुम्हाला काही हवं आहे का. त्यावेळेला युगंधर पहिल्यांदा म्हणतो, म्हणजे आनंदी म्हणते, काय काय हवं आहे तुम्हाला, काही हवं आहे, चहा कॉफी काही हवं आहे का. त्यावेळेला युगंधर म्हणतो, नाही नाही हे काही नको आहे. आता आनंदी म्हणत असते, मग काय हवं आहे, तुम्ही इथे कसं आलात बरं. त्यावेळेला आता युगंधर थोडा अडकळत करतच म्हणत असतो, मला हे सांगायचं होतं की पृथ्वीला सांग मला फोन करायला. आता युगंधर आनंदीकडे पाहतच म्हणत असतो, मला त्याच्याशी बोलायचं आहे, त्याची काय आयडिया आहे ते मला ऐकायचं आहे. त्यावेळेला आनंदी खूपच खुश झालेली असते. आता एवढं बोलून युगंधर तेथून जात असतो. तेवढ्यातच आनंदी म्हणत असते, मी कशाला फोन करू बरं, मी काही तुमची मॅनेजर आहे का, मी नाही फोन करणार. आता हे ऐकून युगंधर आनंदीवर चिडतो आणि म्हणत असतो, मी त्याचा बाप आहे आणि फॅक्टरीचा मालक सुद्धा आहे. आता आनंदी म्हणत असते, हो का, मग फॅक्टरीमध्ये त्याला ओरडला होता, बाहेर काढलं होतं, त्यावेळेला बाप म्हणून काढलं होतं की बिझनेसमॅन म्हणून. आता आनंदी म्हणत असते, आता तुम्ही एक बाप म्हणून तुमच्या मुलाला फोन करा. त्यावेळेला आता युगंधर शांत बसतो आणि आनंदी म्हणत असते, हा फोन करा ते करा, आणि सॉरी सुद्धा म्हणा बरं का. हे ऐकून युगंधर म्हणत असतो, मी सॉरी म्हणायचं. युगंधर निंबाळकरच्या डिक्शनरीमध्ये सॉरी हा शब्दच नाही आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, मग तुमची डिक्शनरी जरा अपडेट करून घ्या. आता युगंधरला अपडेट म्हणजे काही कळत नाही. तो म्हणतो, म्हणजे काय. त्यावेळेला आनंदी म्हणते, म्हणजे तुमची डिक्शनरी जरा सुधारून घ्या. त्यावेळेला युगंधर म्हणतो असतो, तू काय सांगत आहेस मला, मी माझ्या मुलाला सॉरी म्हणायचं का. आता आनंदी म्हणत असते, हो तुम्ही सॉरी म्हणायचं आहे, तो तुमचाच मुलगा आहे ना, आणि सॉरी म्हटल्यानं कोणी छोटं होत नाही. चला चला पटकन फोन करा बरं, मी इथेच आहे. आता इथे युगंधर पृथ्वीला फोन लावतच म्हणत असतो, बाहेर सगळीकडे माझा हुकूम चालतो आणि इथे घरामध्ये हिचा हुकूम माझ्यावर चालायला लागलाय की. त्यावेळेला आता आनंदी सुद्धा स्वतः हसत असते आणि मनामध्ये खूप खुश झालेली असते. मनातल्या मनातच म्हणत असते, आता पृथ्वी खूपच खुश होईल, मी सुद्धा आनंदी आहे आणि मी हे सगळं करूनच दाखवणार आहे. आता इकडे पृथ्वीला युगंधरचा फोन आलेला असतो. पृथ्वी रागाने पहिल्यांदा फोन आलेला असतो तो कट करतो. आता युगंधर काय करतो, पुन्हा फोन लावतो. आता पृथ्वी पुन्हा लावल्यानंतर, का फोन हे मला सारखे करत आहेत बरं म्हणतो आणि फोन उचलतो. आता पृथ्वी एवढ्या रागात असतो की फोन उचलल्याबरोबर म्हणतो, बोला युगंधर निंबाळकर, अजून काय बोलायचं राहिलं आहे का. फॅक्टरीमध्ये जो काही अपमान केला तो पुरेसा नाही, अजून करायचा आहे का. युगंधर म्हणत असतो, हे बघ पृथ्वी, दुपारी जे काही फॅक्टरीमध्ये घडलं ते सगळं मनावर घेऊ नको, ते सगळं सोडून दे आता, आणि तुझी जी काही बिझनेसची नवीन आयडिया आहे ती मला ऐकायची आहे. आता हे ऐकून पृथ्वीला धक्काच बसतो आणि तो म्हणत असतो, काय काय बोललात तुम्ही. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, हो तुला जी काही आयडिया सांगायची आहे त्यासाठी मी तुला 2 दिवस देत आहे, सगळी पूर्ण तयारी कर आणि 2 दिवसांनी मला ऑफिसमध्ये केबिनमध्ये भेट, आपण दोघंजण शांत बसून त्या आयडियाबद्दल बोलूया, आणि तुझी ही नवीन आयडिया आपल्या फॅक्टरीच्या फायद्याची ठरत असेल तर आपण त्याबद्दल नक्कीच विचार करूया. आता युगंधरचं असलं बोलणं ऐकून पृथ्वी तर चकितच झालेला असतो, म्हणजे हे कसे काय अचानक माझ्याशी चांगले वागायला लागले बरं. आता इकडून हळूच आनंदी युगंधरला म्हणत असते, सॉरी म्हणा सॉरी. त्यावेळेला आता युगंधर हळू आवाजात पृथ्वीला म्हणत असतो, पृथ्वी दुपारी
यावेळी जे काही फॅक्टरीमध्ये घडलं, कामगारांच्या समोर मी तुझा अपमान केला त्याबद्दल. आता असं म्हटल्यानंतर थोडासा थांबतो. इकडे पृथ्वीसुद्धा नेमकी हे काय म्हणणार आहेत याच्याच आतुरतेमध्ये असतो. इकडे आनंदी म्हणत असते, बोला बोला, सॉरी बोला पटकन. त्याला युगंधर आता पृथ्वीला त्या गोष्टीबद्दल सॉरी म्हणत असतो. आता सॉरी शब्द युगंधरच्या तोंडून ऐकून पृथ्वीला तर पटतच नाही. तो म्हणत असतो, काय काय म्हणालात तुम्ही? त्यावेळेला युगंधर म्हणतो, काय तुला पोचलं नाही का? मी तुला सॉरी म्हटलोय ते आता पोचलं का? त्यावेळेला आता युगंधर ह म्हणतो आणि फोन कट करतो. आता इकडे पृथ्वी चांगलाच विचारात पडलेला असतो. चक्क युगंधर निंबाळकर मला सॉरी म्हणत आहेत. ज्या माणसाने कधी कुणासमोर मान झुकवली नाही तो माणूस मला सॉरी म्हणत आहे, हे कसं शक्य झालंय बरं? आता इकडे युगंधर आनंदीला म्हणत असतो, झालं का आता समाधान? त्याला आनंदी म्हणत असते, थँक्यू मालक साहेब. आणि माझे आबा नेहमी म्हणतात, जगातील सगळ्या कुलपांची एक चावी असते, फक्त ती योग्य वेळेला वापरता आली पाहिजे. आणि आज तुम्ही छोट्या मालकांना फोन करून खूप मोठं काम केलं आहे. आता युगंधर म्हणत असतो, खरं तर आनंदी मी तुला थँक्यू म्हणायला हवं, कारण आजपर्यंत निंबाळकरांच्या घरामध्ये जे घडलं नाही ते घडत आहे. आणि या सगळ्याचं श्रेय आनंदी तुलाच जातं बघ, तुझ्यामुळेच हे शक्य झालं आहे. आता युगंधर असं म्हणत असतो. आनंदीला हे ऐकून खूप आनंद झालेला असतो. इकडे आता युगंधरला शिर्केंचा फोन येतो. शिर्केंचा फोन उचलल्यावर युगंधर म्हणत असतो, हा शिर्के, काम झालं का? त्यावेळेला शिर्के म्हणत असतील, हो हो झालं. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी बाहेर येत. आता इकडे युगंधर विद्याधरला बाहेर जाताना पाहतो आणि विद्याधर कुठेतरी बाहेर निघालेला असतो. इकडे आता ते पाहून युगंधर आनंदीला म्हणत असतो, आनंदी चल माझ्याबरोबर बाहेर जरा, तुला दिवाळीचं गिफ्ट द्यायचं आहे. त्यावेळेला आनंदी म्हणते, दिवाळीचं गिफ्ट आत्ता? त्यावेळेला युगंधर म्हणतो, हो हो चल ना माझ्याबरोबर बाहेर चल. त्यावेळेला युगंधर बाहेर जातो आणि त्याच्या पाठोपाठ आनंदी सुद्धा जाते. आता इथे युगंधर आणि आनंदी बाहेर पोर्चमध्ये पोहोचलेले असतात. त्यावेळेला विद्याधर गाडीचं दार उघडत असतो आणि गाडीचं दार उघडल्याबरोबर जोराने ब्लास्ट होतो आणि विद्याधरला खूप भासतं आणि विद्याधरला कळत नसतं की नेमकं माझ्या बाबतीत हे काय घडलं आहे. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये युगंधर विद्याधरला म्हणत असतो, कुकरचा ब्लास्ट तू केलास, आनंदीला संपवण्याचा प्रयत्न तू केलास, हे काही मला माहीत होणार नाही असं तुला वाटलं होतं का? आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आनंदीला काय पण आनंदीच्या सावलीला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि जर असं घडलं तर तुझी अवस्था नाही तर गाडीचा जो कोळसा झाला आहे त्याची आठवण स्वतःच्या मनामध्ये आणायची. कारण जर तू आता आनंदीला त्रास दिला तर तुझी अवस्था याच्यापेक्षा जास्त वाईट मी करणार आहे. पण आता इथे विद्याधर शांत बसलेला नाही. आता विद्याधरने पोलिसांना घरी बोलवून आणलेलं असतं आणि पोलिसांना सांगत असतो, या नराधमाने माझ्या गाडीमध्ये बॉम्ब फोडला आहे, याला पटकन अटक करा. तर आता उद्याच्या भागामध्ये पोलीस खरंच युगंधरला अटक करणार का, त्याला या गुन्ह्याबद्दल जबाबदार ठरवणार का, तेच पाहणार आहोत.